अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती हल्ला अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या नंतर हा हल्ला करण्यात आलाय। इराणची राजधानी तेहरीनमध्ये क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून इस्रायलचा हल्ला। इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज, स्फोटांच्या नंतर आकाशामध्ये धुराचे लोळ। तेहरानमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजायला सुरुवात झाली आहे। इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांकडूनही इराणवरती जे हल्ले करण्यात आले त्याला पुष्टी देण्यात आली आहे। इस्रायल इराण युद्धाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल। इराणकडून 5 देशांवरती हल्ला। इस्रायलसह यूएई, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांवरती इराणचा हल्ला। इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं परतवून लावलं। इस्रायलच्या आयर्न डोमनं येरुशलेमच्या डोंगरावरचा हल्ला हाणून पाडलाय। इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका। इराण विरुद्धच्या कारवाईला इस्रायलकडून लायन्स रोअर असं नाव। प्रत्युत्तरामध्ये इराण नेमकी काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष आहे। इराण आणि इस्रायलची एअरस्पेस बंद। इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलनं शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे। लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला, मात्र खामेनी तेहरानमध्ये नसल्याची माहिती आहे। खामेनी यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणमधील इंटरनेटची सेवा ही बंद। इराणमधील इंटरनेट सेवा देखील लवकरच बंद पडण्याची शक्यता आहे आणि इराणमधलं जनजीवन विस्कळीत झालंय। अमेरिकेचे इराणवरती हवाई आणि समुद्री मार्गाने देखील हल्ले। अमेरिकन अधिकाऱ्यांची रॉयटर्स या वृत्तसंस्थेला माहिती। इराणच्या केवळ लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा अमेरिकेचा दावा। इराणच्या विरोधामध्ये आमची मोठी कारवाई सुरू। ट्रम्प यांची हल्ल्यानंतर प्रतिक्रिया। तर इराणचा नौदल संपवणार असल्याची देखील ट्रम्पची धमकी। युद्ध तुम्ही सुरू केलं, संपवणार आम्ही। इराणचा इस्रायल आणि अमेरिकेला गर्भित इशारा। त्यामुळे इराण प्रत्युत्तरामध्ये हल्ला करणार हे जवळपास निश्चित होतं। अफगाणिस्तानच्या नांगरहार भागामध्ये पाकिस्तानचं एक फायटर जेट पाडण्यात आलंय। अफगाणिस्ताननं हा दावा केलाय। पाकिस्तानी फायटर जेटचा पायलट जिवंत पकडल्याचा अफगाणिस्तानचा दावा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।